अरे बाबा तू धंदा कर, उद्योग कर, पण जो आम्ही करतोय तोच. आणि जर तुला हा धंदा चालू ठेवायचा असेल तर 50% रक्कम घरी पोहोचवायची. धर्मा, तुला जो प्रश्न पडलाय ना तोच प्रश्न मला आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा पडलाय. ज्या दिवशी रग्यानं सावंत साहेबांना धमकी दिली त्याच दिवशी सावंत साहेबाचं बेपत्ता होणं या गोष्टीचा काहीतरी संबंध. पण मालक, सावंत साहेबांचा खून झाला म्हणावं तर त्याची लाश का मिळत नाही, नंतर ते जिवंत असतील तर ते समोर काय येत नाही. धर्मा, याच प्रश्नाचं उत्तर गेले महिनाभर झालं मी शोधतोय. पाटील, मला वाटतं प्रतापरावांनी पोलीस सुद्धा मॅनेज केलेत, कारण या प्रकरणाचा तपास ज्या स्पीडने व्हायला पाहिजे त्या स्पीडने होत नाही. नाही धर्मा, या प्रकरणाला स्पीड आपल्यालाच द्यावं लागणार. नाही, सरपंचाच्या जाचेतून हे गाव मुक्त करायलाच पाहिजे. सावंत साहेबांचं प्रकरण जर आपण बाहेर काढलं तर सरपंचाचं पण प्रकरण बाहेर येईल. त्या सरपंचाला जबरी शिक्षा व्हायलाच पाहिजे. धर्मा, पोलीस त्यांच्या पद्धतीने काम करते, आपण आपल्या पद्धतीने करू. पण ज्या दिवशी कळलं नाही सावंत साहेबाचं काय झालं त्या दिवशी प्रतापरावाला आणि त्याच्या बगल बच्च्याचं काय करायचंय हे मी ठरवलं. तू एक काम कर, त्या देसाई साहेबांना फोन लाव. एक महिना झालाय, त्या सावंतचं काहीतरी करावं लागतं ना. आम्ही सावंतचं काहीतरी करावं लागतं, नाही काहीतरी करायला लागल, नाही तर सरपंच आपलं काहीतरी करीन. मला तर वाटतंय त्या पाटलांनी सावंतला गायब केला असावा, नाहीतरी त्याला सरपंचाला अडचणीत आणायचंच होतं. अरे इथून अगोदर आपण कित्येक लोक गायब केले, पण हा सावंत जरा जडत चाललाय बघ. नुसता सावंत जड नव्हता, त्याला सुभानराव पाटलाची काहीतरी मेक असणार असं वाटतंय. पाटील 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 राग्या, त्या पाटलाच काहीतरी करायला लागेल. पाटलाचा काटा काढून चल. हे बरं माग पहिलं त्याच्या मुलीचा मार घालला तुम्ही दोघांनी. पाटलाने घरी येऊन मारलं सगळ्यांना, ते वेगळंच. बरं झालं सरपंचाला या बाबतीत काय माहिती नाही, नाहीतरी अशात तुमच्या हिमतीचा निकष लागतोच अंदाज त्यांना. काय म्हणतो बाळू? ह्या गोष्टीचे पाटलाला परिणाम भोगावेच लागतील, आणि त्याच्या मुलीला त्यांनी गावात आणलं ह्याचा सुद्धा पश्चाताप त्याला आल्याशिवाय राहणारच नाही. नक्कीच. राग्या, जाऊ दे, एक डाव हारलो मग काय झालं. लवकरच या गावाला दाखवू आपण आपल्या नादी लागणाऱ्याचे काय हाल होते ते. नेमकं काय करायचं ठरवलं तुम्ही? फक्त थोडीशी वाट बघा, आम्ही काय ठरवलंय ना लवकरच कळन तुम्हाला. काय धर्मा, आहेत काय पाटील घरात? हो हो आहेत ना, तुमचीच वाट बघताय. या या देसाई साहेब, या बसा. तसं मीच येणार होतो पोलीस स्टेशनला, पण म्हणलं तुम्हाला निवांत वेळ मिळाल्यावर घरीच जाऊ. नाही, मी तसा 2 दिवस निवांतच होतो. तुमचा फोन आला की लगेच आलो. धर्मा, चहा पाण्याचं बोलू. कसं आहे देसाई साहेब, स्पष्टच बोलतो. 1 महिना उठून गेला सावंत प्रकरण, पण मला वाटतंय पोलीस त्या दिशेने काही योग्य तपास करत नाही. आणि ह्या गोष्टी मी पोलीस स्टेशनला पण येऊन बोललो असतो, पण यामुळे होतंय काय की पोलीस निष्क्रिय आहे असा लोकांचा गैरसमज होतो. म्हणजे काय, तपास योग्य दिशेने होत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? हा, तुमचा कोट्यवधी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट गुंतलेला आहे, यासाठी तपास लवकर व्हावा असं वाटतंय तुम्हाला, हे कळतंय मला. देसाई साहेब, तुम्हाला असं तर नाही म्हणायचं की माझ्या गुंतलेले पैसे मोकळे करण्यासाठी मी हे करतो.
देसाई सावंत एक प्रामाणिक अधिकारी होता. तो जरी माझा कामाचा माणूस नसता तरी मी हेच केलं असतं. ज्या दिवशी मला तो गावात भेटून गेला त्याच दिवशी बेपत्ता झाला आणि माझ्या समोर त्याला काही लोकांनी तुला बघून घेऊ अशी धमकी दिली. ज्या लोकांनी त्या धमकी दिल्या त्यांच्या पाठीमागे योग्य तपास चालू आहे आमचा. देसाई साहेब, जर हे प्रकरण पैसे खाऊन दाबण्याचा प्रयत्न जर होत असेल असं आमच्या जर लक्षात आलं ना, तर आतापर्यंत जेवढं खाल्लंय ना तेवढं बाहेर काढीन. आणि तुमच्या जरी जर हा तपास होत नसेल ना तर तसं आम्हाला कळवा. आमच्याकडे इतरही पर्याय आहेत. पाटील, तुम्ही धमकी देता तेही या देसाई साहेबांना? साहेब, धमकी नाही, सूचना आहे, सूचना. सुभानराव पाटलांची सूचना म्हणजे पंचक्रोशीला दिलेला आदेश. दरबार शहाबाज साहेब, आला तर फोन नंबर घेऊन कोणता काय टाकेल फोन. देवा, हा आपली सुरुवात तर चांगली झाली पण आता काय आपल्या ऑर्डर प्रमाणे आपला माल दिसत नाही. हे 2-4 दिवस झालं बंद. काय प्रेशर? सर ते थोडा घोटाळा झाला ते क्रेशरचा, त्यामुळे थोडस अडथळा आला आपल्या कामात. हो का? हो. तर कसं आहे माहिती आहे का, आपली सुरुवात चांगली झाल्यामुळे आपल्याला मालाची आता जावक भरपूर यायला लागली. तर आपल्याला लॉस सहन होणार नाही. काय होईल ते 1-2 दिवसामध्ये चालू करून घेतो. चालतंय, मी अजून 4-5 लेबर जास्त वाढवतो आणि ते काम होईल तितकं लवकर करून घेतो. चालतंय, ओके, काय अडचण नाही. काय अडचण आली तर मला कॉल वगैरे कर. हो चालतंय. पण ते लवकर दुरुस्त करून घे. हो हो चालतंय. चालतंय. काय काय ऑर्डर वगैरे आहे का? नाही, ते सरपंच साहेब. कोण सरपंच? प्रतापराव देशमुख. काही काम असेल तर त्यांना खाली बोलू. बरं, ठीक आहे. देवा, हा ते मशिनरी बंद आहेत ना, ते काय ते दुरुस्त करून घे. हो चालतंय, मी आजच लगेच लेबर बोलू. चालतंय, मी येतो मग. हो हो. अण्णा, प्रदीप गेलाय, येईनच कुलकर्णीला घेऊन. आधी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करू. नाहीच ऐकलं तर पुढचं बघू, पण शक्यतो शांततेत घ्या. शांततेत? अरे कधीपर्यंत शांततेत घ्यायचं? सगळ्यात अगोदर तालुक्यामध्ये अरे आपली मशीन होती. अरे आपलं स्वप्न होतं की अख्ख्या जिल्ह्यामध्ये आपलं सगळं साम्राज्य उभं राहावं खडी मशीनचं. आणि कुणी पण यायचं अरे गरे ना तू खरं. अरे ते कुलकर्णी ते चिल्लर माणसाने येऊन मशीन टाकवत का? जमत नाही आता, बिलकुलच सहन होत नाही आपल्याला. आता स्वप्न होतं मग अख्ख्या जिल्ह्यात मशीन असं होतं. ते सगळं बरोबर आहे, पण एक वेळेस समजून सांगण्याचा प्रयत्न करू आपण. एक वेळेस का? ठीक आहे, तू म्हणतो ना एक वेळेस आपण त्याला समजून सांगूत बघूत. ठीक आहे, गेला ना प्रदीप, बघूत मग. आता असं टाळकं हल्लं मग, टाळकं टप्परी सुद्धा टाकायची कोणाची हिंमत नाही. डायरेक्ट खडी मशीन, ते बी आपल्या पुढं. अरे अवकात आहे का त्याची? चालतंय ना, एक वेळेस सांगू ना आपण त्याला समजून. प्रदीप आला, एकटंच आला वाटतंय, कुलकर्णी नाही वाटतंय. कुलकर्णी आहे तिथं. तर कुलकर्णी म्हणलं मी सरपंचाला ओळखीत नाही. ओळखत नाही? हा. सरपंचला? हा. प्रतापराव देशमुखाला ओळखत नाही? हा, तुमचं नाव सांगितलं त्यांना. चल गाडी का, चल चल.
चल गाडी काढ ही गाडी चल. सोडा. काय अशी दादागिरी? काय कोण आहात तुम्ही? काय मग सोडा. प्रशांत कुलकर्णी, युवा उद्योजक आणि स्पर्धा कोणासोबत? प्रतापराव देशमुखासोबत. अरे तुला चालायला सुद्धा पाय राहणार नाही. असे पायाचे तुकडे 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 बारीक करेल आणि काय स्वतःला समजतो. आणि माझी स्वतः एक खडी मशीन असताना तुझी हिंमत कशी काय झाली दुसरी खडी मशीन टाकायला? अरे गावामध्ये टपरी जरी कोणाला टाकायची असेल तर सरपंचाला विचारावं लागतंय आणि तू डायरेक्ट खडी मशीन टाकली. म्हणजे आम्ही काय बिझनेस वगैरे करायचा तुम्हाला विचारून करायचं का? अरे बाबा तू धंदा कर, उद्योग कर, पण जो आम्ही करतोय तोच. जर तुला ह्यो धंदा चालू ठेवायचा असेल तर 50% रक्कम घरी पोहोचली पाहिजे.